देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेच्या प्रमुखावर ज्या पद्धतीनं सनातन धर्माचा नाव घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, यामुळे संपूर्ण भारतीयाची मान, जे संविधानाला म्हणतात, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांचा समतेवर विश्वास आहे, ज्यांचा बंधुत्वावर विश्वास आहे, ज्यांचा एकतेवर विश्वास आहे, अशा सर्वांचा या कृत्यामुळे मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारची घटना एका सनातन्यांनी स्वतःचं नाव वापरून केलेलं आहे। जनशक्ती पक्षाचा दिव्यांगांना मानधन, थकीत मानधन, थकीत मानधन, निराधारांना मानधन, दिव्यांगांना मानधन। पनवेल पोलीस स्टेशन नवी मुंबईच्या हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तेथील पोलीस पथक खडकपाडा पोलीस स्टेशन येथे आले होते। त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा जो वॉन्टेड आरोपी होता सलमान जाफरी उर्फ इराणी, याची माहिती त्यांच्याकडे होती की तो इराणी वस्तीमध्ये राहतो। त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी आमची पोलीस मदत मागितली होती। मान्य डीसीपी सरांच्या आदेशान्वये खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी व अंमलदार आम्ही त्याच्यावर पाळत ठेवली होती आणि दोघे टीम ते पनवेल पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी आमच्या सोबत होते। आम्ही याला माहितीच्या आधारे सलमान जाफरी उर्फ इराणी यास ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेत असताना त्यांनी विरोध पण केला। त्यावेळेस त्याचा विरोध डावलून आमच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। याच्यावर आतापर्यंत विविध पोलीस स्टेशनला 10 गुन्हे दाखल आहेत। इतकंच नाहीये का, वेगवेगळ्या जातीच्या आता एकमेकांसमोर उभा टाकल्या। आता आमच्या प्रमुख नेते मंडळांनी मोर्चाला संबोधित करत असताना जे काय भूमिका मांडली, मी कालपर्यंत ही भूमिका मांडतो। हैदराबाद गॅजेट्स आणि आदिवासींच्या आरक्षणाचा कुठलाही सूत्रामध्ये त्या ठिकाणी संबंध येत नाही। हे पहिल्यांदा आपल्या मार्फत त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे। भारतीय संविधानाने 342व्या कलमाच्या नुसार जे काही घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, हे संविधानामध्ये अगदी संविधान निर्माण झालं तेव्हाच हे आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे। ज्या बांधवांचं ज्यांचं आरक्षण जे मागणी करतात, ऑलरेडी त्यांना व्हीजीएनटी म्हणून 3% आरक्षण त्यांना मिळालेलं आहे। परंतु हेही तुमच्या मार्फत हे सांगू इच्छितो, त्यांच्या अलीकडे मागणी बदललेली आहे। आमच्या 7% आरक्षणाला आम्ही धक्का न लावता ते 3% आरक्षण त्या आमच्यामध्ये समाविष्ट करून किंवा आम्हाला स्वतंत्र आदिवासीचा दर्जा द्यावा। कशासाठी स्वतंत्र आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे? त्यांना माहीत आहे 1977 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने अशाच पद्धतीचे शासन निर्णय काढल्यानुसार त्यांना फक्त शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या, परंतु आरक्षणाच्या सर्वच्या सर्व सवलती त्या ठिकाणी त्या समाजाने लाटलेल्या आहे आणि मूळ आदिवासी उद्ध्वस्त झालेला आहे। ही परिस्थिती आमच्या नजरे पुढे आहे आणि त्या संदर्भामध्ये तेलंगणामधल्या आमच्या मूळ आदिवासींचं सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन त्या ठिकाणी चालू आहे। तो निकाल आपल्या बाजूने या ठिकाणी जरूर लागणार आहे। आज आपल्याला माहिती आहे 14 गावाचं शिष्टमंडळ येऊन मला भेटून गेलेलं आहे। 14 गावामध्ये गेली 10 वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे। जेव्हा 14 गावं बाहेर काढायची होती तेव्हाही मी त्यांच्यासोबत होती। आम्ही नागपूर अधिवेशनात मोर्चा घेऊन गेलो होतो 2 बस भरून, तेव्हा आमचे स्वर्गीय RR पाटील साहेब त्या मोर्चाला समोर होऊन त्यांनी RR पाटलांनी मदत केली होती। आता सुद्धा या लोक माझे सतत संपर्कात आहेत। आता त्या गावाचा विकास जवळजवळ आमचे या प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी PWTच्या माध्यमातून 35 कोटीचे रस्ते केलेले जवळजवळ, आणि खासदार आपला शिंदे त्यांनी तिथे मदत केलेली आहे। पाण्याची व्यवस्था झालेली आहे। लोकसंख्या कमी आहे, 1 वॉर्डची लोकसंख्या आहे। इतके 60,000 कोटीनं 50,000 कोटीची बातमी जी पसरवली जाते ही धंद्यात खोटी बातमी आहे। जे इतक्या लोकसंख्या कमी असणाऱ्या गावांना एवढा पैसा कशाला लागणार आहे, पहिली गोष्ट। आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथे जे सांगितलं जातं की आम्ही गावं काढू, मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेल्या 2 हप्त्यापूर्वीच एक पत्र दिलेलं आहे की 14 गावं दत्तक म्हणून महाराष्ट्र शासनाने घ्यावी, जेणेकरून या आमच्या पालिकेवर पण बोजा होणार नाही आणि जे काही मदत लागेल छोटी मोठी ती पालिकाही करेल।